नमस्कार, आदाब, अस्सलाम वालेकुम। मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। आज परभनी ज़िले किस तरह के इंसिडेंट हुए, किस तरह के वाक़यात हुए, किस तरह की घटना हुई है, चलते हैं आज की सबसे बड़ी और ख़ास खबरों की ओर कि किस तरह से परभनी ज़िले में वाक़यात हुए हैं। मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। आज अगर इंसानों की हकीकत देखी जाए तो हकीकत बात यह है कि जिस इंसान को पढ़ लिख कर एजुकेशन हासिल करके अगर उसको डेवलप होना है तो वो किसी भी तरह से डेवलप होने के लिए तैयार है। उसकी सबसे बड़ी वजह यह है कि परभनी ज़िला पूरी तरह से अल्पसंख्यकों का ज़िला माना जाता है। और इस अल्पसंख्यक ज़िले में जिस तरह से यहाँ के पॉलिटिशियंस का ये हाल हो गया है कि आओ चोरो बांधो भारा, आधा तुम्हारा और आधा हमारा, ये हाल हो गया है। और परभनी ज़िले का शरद पवार माने जाने वाले यहाँ के गणमान्य व्यक्ति जिसे वरपुड़कर साहब के नाम से जाना जाता है, सुरेश राव जी वरपुड़कर का ये मतदार संघ आता है। और जिस तरह से वरपुड़कर साहब के मतदार संघ का ये हाल हो गया है कि यहाँ पर किसी तरह से कोई भी मूलभूत सुविधा इस गांव में अवेलेबल नहीं है, ऐसा भी यहाँ कहा जा रहा है। और यहाँ जिस तरह से एक नाला है, नाले का पानी अगर आप देखेंगे तो उस नाले का पानी लगभग आधे किलोमीटर से ज़्यादा गाँववासियों को पूरी तरह से प्रभावित करता है। और यहाँ इस एरिए के 15 गांव ऐसे हैं जहां के लोग, जहां के विद्यार्थी सरस्वती विद्यालय में एजुकेशन हासिल करने के लिए आते हैं। और यहाँ का जो टीचिंग स्टाफ है, इस टीचिंग स्टाफ का तो ये हाल है कि ये पढ़ाने के लिए तैयार है, लेकिन यहाँ के विद्यार्थी यहाँ इनके पास में ना आने की वजह से इनको भी प्रॉब्लम का सामना करना पड़ता है। दूसरे गांव से यहाँ के टीचर्स यहाँ पर पढ़ाने के लिए आते हैं, वेल क्वालिफाइड टीचर्स है। और सरस्वती विद्यालय में जिस तरह से यहाँ पर आप देख सकते हैं हमारे पीछे से किस तरह से यहाँ विद्यार्थी बैठे हैं, लगभग 200 की संख्या में यहाँ पर विद्यार्थी आते हैं। और बारिश के चलते, बारिश की वजह से जिस तरह से 15 गाँव का संपर्क एक दूसरे से टूट जाता है, उसी के चलते हम जानते हैं कि किस तरह से इन लोगों को दुविधा का सामना करना पड़ता है जब एजुकेशन हासिल करने के लिए यहाँ के विद्यार्थी 8वीं 9वीं और 10वीं क्लास यहाँ पर आती है। और 8वीं 9वीं 10वीं क्लास में जब एक समझदार व्यक्ति अपने एजुकेशन को हासिल करने के लिए, अपना कैरियर बनाने के लिए अगर स्कूल को आने की कोशिश करता है, और ऐसी सूरत में अगर उसे पानी में से जाना पड़ता है, और पानी में भी वो भी पानी ऐसा जहाँ पर छोटे छोटे नहीं बड़े बड़े सांप मौजूद है, और ये सांपों के एरिया से अगर इनको होकर गुजरना पड़ता है, उन सांपों से इन विद्यार्थियों को बचाने का जिम्मेदार कौन? ये पॉलिटिशियंस या यहाँ का प्रशासन? अब प्रशासन भी इसके लिए कहा जा रहा है कि परभनी के जिलाधिकारी श्रीमती आंचल गोयल, ये एक ऐसी सूझबूझ रखने वाली और समझदार महिला है जो परभनी में आने के बाद में यहाँ के स्कूल के विद्यार्थियों से संपर्क किया, और संपर्क करने के बाद में उन्होंने अपनी दास्तान सुनाई कि वो किस तरह से किस परिवार से ताल्लुक़ रखती है और किस तरह से उन्होंने एजुकेशन हासिल किया, और वो अपनी मिसाल यहाँ के विद्यार्थियों को देती है। और उनका सबसे पहला प्रोग्राम हुआ था माजी मंत्री जामकर साहब इनके स्कूल में उन्होंने अपनी दास्तान वहाँ की विद्यार्थिनियों को सुनाया था। और वही वहाँ की विद्यार्थी नहीं बल्कि हर स्कूल की विद्यार्थी उनसे प्रभावित हो रही है। और परभनी के जिलाधिकारी श्रीमती आंचल गोयल, इनका काम अब ये आ गया है कि इन्होंने परभनी ज़िले के हर स्कूल में ध्यान देना बहुत ज़रूरी हो गया। यहाँ मिशंस ऐसे हो गए हैं जैसे अगर आप देखेंगे तो गेंडे की कातड़ी किस तरह से होती है, उसी तरह से यहाँ के पॉलिटिशियंस हो गए हैं, इनके कान पर जूं तक नहीं रेंगती है। लेकिन सामान्य नागरिक, सामान्य व्यक्ति जिस तरह से प्रभावित होता है, जिस तरह से परेशानी का सामना करना पड़ता है, यही नहीं 15 गाँव के सरपंच एक दूसरे से संपर्क इनका टूट जाता है, एक दूसरे से कांटेक्ट नहीं कर पाते हैं। ऐसे 15 गांव है यहाँ पर। अब ये 15 गांव के सरपंच भी आप देख सकते हैं कि हमारे पीछे से इस स्कूल में ही 15 गांव के लगभग सरपंच यहाँ पर नज़र आएंगे आपको। इनसे भी जानने की कोशिश करते हैं कि किस तरह की दुविधाओं का, किस तरह की परेशानियों का इन्हें सामना करना पड़ता है। आइए जानते हैं किस तरह की प्रतिक्रिया इन लोगों की है। गावाला यायला तुला किती अडचण जाते? खूप अडचण येतात। पाऊस आल्याच्या नंतर नाल्याला पाणी येते, पाणी आल्यानंतर आम्हाला शाळेत येण्यास खूप उशीर होतो व आमचा जे महत्त्वाचा तास असतो गणिताचा तो मिस होतो। अधिकारी बनायचं तुला का पॉलिटिशियन बनायचं, काय नेमकं तुझं टार्गेट काय आहे? मला कलेक्टर व्हायचे। जेव्हा तुला कलेक्टर व्हायचं त्यासाठी तुला पायी पायी चालून शाळेत जायचं, आणि शाळेत जेव्हा तू येते तेव्हा तुला पावसातून यावं लागते, पाण्यातून यावं लागते। अर्धा किलोमीटर जी नदी वाहते त्याचं पाणी अर्धा किलोमीटर व्यासाचा असतो, त्या पाण्यातून तू येते, तेव्हा तुला काय वाटते? खूप भीती वाटते, परंतु नाही आल्यावर आमची शाळा बंद राहते, त्यामुळे यावेच लागते। तू जेव्हा कलेक्टर होईल तेव्हा तू तुझ्या जिल्ह्यासाठी काय विकास कामे काय करणार? मी सर्वप्रथम गावाचा रस्ता दुरुस्त करेल व मुलींसाठी बस, मुलांसाठी सायकलची व्यवस्था करेल। माझ्या शाळेचं नाव सरस्वती माध्यमिक विद्यालय कोथाळा।
मी 10वी वर्गामध्ये शिकते. आम्हाला येण्यासाठी खूप अडचणी होतात. माझे पप्पा म्हणजे माझे वडील दुकानदार आहेत. आम्हाला येण्यासाठी खूप अडचणी होतात. आम्हाला पाऊस पडल्यावर येण्यासाठी खूप अडचणी होतात. नदीतून यायचं असलं की सापाचं विंचूचं याचं खूप भीती वाटते. फक्त एक दिवस आली, किती वर्षापासून? आलीच नाही कधी. फक्त एक दिवस आली. 3 वर्षापासून बस आलीच नाही. मग आत्ताच आलती, एकच दिवस आलती. नंतर मग आलीच नाही. म्हणले की रस्ता खराब आहे आणि बस पलटी होण्याची शक्यता आहे, रस्ता नीट करायला लावा आधी, मग बस येईन. विश्राम पाते इयत्ता 10वीमध्ये शिकत आहे. माझे गाव कोथाळा हे आहे. माझे शिक्षक व शिक्षकवृंद व तसेच माझे विद्यार्थ्यांना सोमठाण्यातून येण्यास खूप त्रास होतो. सोमठाण्यातून येताना त्यांना एक धरमुडी लागते. धरमुडीमध्ये खूप विंचू किंवा साप यांची खूप भीती वाटते. त्यांना येण्यास खूप त्रास होतो. रस्ता बांधून द्यावे. तसेच रस्त्याची बांधणी ही म्हणजे चांगल्या पद्धतीनं करावी. केवळ नुसती खडी टाकूनच होत नाही, तर त्यावर सगळं मजबूत करावा रस्ता, अशी माझी विनंती आहे. माझं नाव अनुराधा अभिमन्यू पाते आहे. मी इयत्ता 9वीमध्ये शिकते. माझे वडील एका शेतकरी आहेत. सोमठाणा, आटुळा, राजुरा इथून जे मुलं शाळेमध्ये येतात त्यांना खूप त्रास होतो. आणि जे गर्भवती महिला असतात, जे अचानक जेव्हा रात्री डिलिव्हरी होते त्यांना न्यायला खूप त्रास होतो. जे की धरमुडीमध्ये जे पाणी येतं पावसाळ्यामध्ये, त्यामुळे गरीब लोक असतात त्यांची खूप परेशानी होते. आणि तसेच गावात ज्या मुली पुढे कॉलेजसाठी जाणाऱ्या असतात त्यांना परिस्थिती नसते बाहेर ठेवण्याची, पण जी बसनं जातात पण ती बस पण येत नाही, त्यामुळे शिकत नाही आहेत. म्हणजे मानसिक, शारीरिक, आर्थिक त्यांचं नुकसान होतं आहे. त्यामुळे माझी अशी विनंती आहे आचल गोयल मॅडमला की आमच्या गावामध्ये त्वरित बस यावी, आमचा रोड नीट करावा, अशी माझी विनंती आहे. माझे नाव पूनम सुरेश निर्वळ. मी सोमठाणे येथून येते. आम्हाला येण्यासाठी खूप अडचणी येतात. धरमुडीला जरी पाणी आलं तरी, एक दिवस पाणी आलं तरी 2 दिवस उतरत नाही. त्यामुळे आमची शाळा 2 दिवस बंद राहते. त्यावेळेस आमचा दोन्ही दिवसचे पिरियड असे बुडतात. आणि आम्हाला सोमठाण्याहून येताना 5 किलोमीटर चालत यावं लागतं. त्यामुळे 1.5 तास वेळ लागतो. त्यामुळे बस लवकरात लवकर सुरू करावी अशी माझी विनंती आहे. आणि बससाठी रोडची पण खूप आवश्यकता आहे. त्यामुळे रोड लवकरात लवकर तयार करावा अशी माझी आचल गोयल मॅडमना विनंती आहे. साहेब पाते आहे. मी आटोळा या गावात राहते. आणि माझी अशी विनंती आहे की गावागावामध्ये शौचालय झालेच पाहिजे. कारण आम्ही जेव्हा शाळेतून येतो तेव्हा आम्हाला खूप प्रॉब्लेम येतो. आम्हाला तोंडावर रुमाल लावून येणं लागत आहे. आणि आमच्या गावामध्ये नाल्या पण खूप भरल्या आहेत, जेणेकरून आम्हाला मच्छर डास चावतात आणि वेगवेगळे रोग होतात. ही माझी विनंती आहे आचल गोयल मॅडमला की रोड पण त्यांनी करावा. आणि जे धरमुडीवर जे पूल आहे ते बांधावा. मी कालच माझे खाते काढायला गेलते, तेव्हा रस्त्यामुळे खूप खराब रोड होता आणि जाण्यामुळे तिथं जाऊस तर बँक बंद झाली. माझी विनंती आहे की त्या मॅडमनी रस्ता चांगला करावा आणि घराघरामध्ये शौचालय असले पाहिजेत आणि बस चालू करावी गावातल्या दुसऱ्या परगावच्या विद्यार्थ्यांसाठी. माझं गाव सोमठाणा आहे आणि आम्हाला शाळेत यायला खूप त्रास होतो. आणि आम्ही शाळेतपर्यंत येईपर्यंत आमचा गणितचा पिरियड बुडतो. त्यामुळे आम्हाला खूप नुकसान होतं. आम्हाला येताना रोड पण खूप खराब आहे. त्यामुळे आम्हाला यायला टाईम पण लागतो. आणि मी अशी विनंती करते की रोड लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यावे आणि आमची लवकरात लवकर बस चालू करावी. नमस्कार, मी गोविंद ज्ञानेश्वर निर्वळ सरस्वती माध्यमिक विद्यालयामध्ये 9वी इयत्तेत शिकत आहे. मी सोमठाणा या गावाहून या शाळेत येत आहे. शाळेतून येण्यासाठी सायकलला पालकांनी घेऊन दिली, पण जेव्हा सायकल या रस्त्यानं आणत गेलो त्यावेळेस मी 2दा या रस्त्यावरून या सायकलहून पडलो. एवढा या रस्ता खराब झाला की या रस्त्याचं शब्दासुद्धा वर्णन मी करू शकत नाही. तरी माझी या जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे की प्रत्यक्षात या रोडची येऊन पाहणी करावी आणि मग या रोडची दुरुस्ती करण्याचा निर्णय घ्यावा. माझ्या बहिणी या शाळेत येत आहेत, त्यांसाठी ज्या आमच्या मुलांचं तरी साहजिक आहे, पण मुली या कशा येणार यांसाठी सरकारने जी महामंडळांची जी बस नेमून दिली त्या बससाठी तरी त्या रस्त्याने दुरुस्ती करून या बस
बस चालू करावी ही माझी त्या साहेबांकडे विनंती आहे. नमस्कार, माझे नाव पुरुषोत्तम रशकुमार कंसे, मी आटोळे या शाळेतून येतो. तर आपण पाहत आहात की कोल्हा ते कोथाळा या मार्गावर 10 गावं आहेत आणि या कोथाळा ते कोल्हाच्या रस्त्याची अवस्था जर आपण पाहिली, प्रत्यक्षात जर शब्दात वर्णन करायचं जर झालं तर आपण या रस्त्याचं वर्णन करू देखील शकणार नाहीत, कारण की या रस्त्याची एवढी परिस्थिती वाईट झालेली आहे. आंचल गोयल मॅडमला विनंती करते की आपण प्रत्यक्षात येऊन या रस्त्याची पाहणी करावी. तसेच जर आपण बघितलं की मुलींसाठी जी महाविकास मंडळ बस होती ती सध्या बंद झालेली आहे. पावसामुळे पाणी होत आहे, त्या बसला इथे येण्याची सध्या संधी कुठून उपलब्ध होत नाही. तात्काळ ही बस चालू करावी. मुलांना तर अडचणच आहे, सायकलवर सुद्धा या मुलांना आमच्या शाळेपर्यंत येता येत नाही. तसेच जर मी बघितलं तर आज मी जवळपास 40 दिवस ॲब्सेंट आहे. या रस्त्याच्या वाहतूकमुळे जर पाहिलं तर मी या शाळेत उपलब्ध राहू शकणार नाही आणि जरी आलो तरी पण माझा अर्धा दिवस तर जात आहे. आणि जी काही शैक्षणिक एनर्जी माझ्यात पाहिजे असेल, स्मरण शक्ती आणि आठवणी ठेवण्याची शक्ती, ती या वाहतुकीत येण्या जाण्यात प्रवास करण्यातच माझी सर्व इम्युनिटी संपून जात आहे. आणि आपण जर पाहिलं पावसाळ्यात तर या नदीमुळे खूप आम्हाला यायला जायला अडचण होत आहे. जवळपास 1 किलोमीटर मार्गावरून ही नदी वाहते आणि आम्हाला यायला जायला खूप अडचण होतो. तसेच यात विषारी जसे की सर्प हे असतात आणि त्यामुळे आम्हाला खूप भीती होत आहे. आणि जर पावसाळा असेल तर आम्ही घरी थांबतो, पण आमचं एज्युकेशन यामुळे थांबत आहे. मी माननीय आंचल गोयल मॅडमना विनंती करतो की आपण प्रत्यक्षात या रस्त्याची पाहणी करून आम्हाला चांगल्या प्रकारे जे काही होईल त्या मार्गदर्शन करा. जिथं म्हणतात मुली शिकली तर प्रगती होतील, मुलीमुळेच भारत देश विकसनशील होऊ शकतो, प्रगत होऊ शकतो. परंतु आपण पाहत आहे की मुलींना शाळेत येण्यासाठी सुद्धा खूप बिकट परिस्थिती आहे, अवघड परिस्थिती आहे. मुली या शाळेत येऊ शकल्या नाहीत. आणि जसं की पाहतो की पहिल्या काळात मुलींना चूल आणि मूल याच दोन गोष्टीवर अवलंबून राहावं लागत असे, पण आज या प्रगतीमध्ये देखील मुलींना चूल आणि मूलच या धोरणावर डबल राबावं लागत आहे. कारण की मुलींना ज्या प्रकारे शैक्षणिक वातावरण तयार व्हायचं असेल तर ते होत नाही आहे. त्यांना जी शाळात येण्याची संधी आहे ती उपलब्ध होत नाही. जसं की आमच्या शाळेचं सांगतो की आमच्या गावातील सांगतो की जवळपास 10 विद्यार्थिनी ह्या रस्त्याच्या वाहतुकीमुळे कॉलेजला जात नाहीत आणि त्यावर पालकांना थोडीशी भीती होत आहे. त्यामुळे त्यांनी देखील त्यांचं शिक्षण बंद केलेलं आहे. अशाच अनेक मुलींचे शिक्षण बंद होत आहे. मी त्यांना सर्वांना विनंती करते की मुलींना शिकवण्यासाठी या रस्त्याची पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे. चित्ते आणण्यापेक्षा जर त्यांनी एक वेळेस निरीक्षण केलं असतं पूर्ण भारत देशाची काय परिस्थिती आहे, आदिवासी समाज तसेच आमच्याच गावाचं नाही तर आजूबाजूच्या गावातील देखील रस्ते ज्या प्रकारे असे खराब झालेले आहेत, त्या रस्त्याचं त्यांनी पाहणीकरण करण्याची आवश्यकता होती. वाढदिवसाच्या निमित्त चित्ते आणून कोट्यावधी खर्च करण्यापेक्षा जर त्यांनी गोरगरिबांच्या वाहतुकी खर्च त्यांना योग्य शिष्यवृत्ती देण्याचे हे करा. सिद्धनाथ, मुक्काम पोस्ट कोथाळा, तालुका मानवत, जिल्हा परभणी. मी कोथाळावासी इथून बोलतो की बाबा हे जे 8 किलोमीटरचा रस्ता आहे कोल्हा ते कोथाळा, इतकी दयनीय अवस्था झाली. जवळपास ह्याला 15 ते 20 वर्ष झाली ह्याला हे रस्ता बनून शनी. त्याच्यानंतर हे म्हणजे कोणी लोकप्रतिनिधी असन किंवा कोणता म्हणजे आपल्याला कोणाचं नाव घ्यायचं नाही, पण हे लोक लक्ष द्यायला तयार नाहीत. तर आम्हाला म्हणजे मग कामं धंदे सोडून शनी ह्या रस्त्याच्या कामासाठी किंवा त्यांनी जे कामं करायला पाहिजे तर ती आम्हाला सामान्य माणसाला म्हणजे जिल्हाधिकारी मॅडमकडे जाणं असन किंवा जिल्हा परिषदकडे जाणं असन, म्हणजे लेकराच्या शैक्षणिकाच्या संदर्भात किंवा आरोग्याच्या संदर्भामध्ये कोणी लक्ष द्यायला तयार नाही. म्हणजे स्वतंत्र भारत होऊन शनी इतके वर्ष आपण मागच्या वेळेस तुम्ही बघितलं की अमृत महोत्सव साजरा केला आपल्या मॅडमनं. पूर्ण जिल्हाभरामध्ये सगळा म्हणल्यासारखं महाराष्ट्र असन, जिल्हाभर असन किंवा पूर्ण देशामध्ये अमृत महोत्सव एका निमित्ताने केलं. मात्र खरोखर ह्या जे समाज आहे तर यांना खरोखर म्हणजे स्वातंत्र्याचा काही लाभ मिळाला का? आज बी म्हणजे आपण स्वातंत्र्यामध्ये बराच समाज आणखीन म्हणजे बालगडत आहे की मूलभूत हक्कच आणखी मिळायला तयार नाही. आपल्या इथं भारतामध्ये काय झालं की चित्ता आणायचा, मात्र जे माणसं जे जिवंत माणसं आहेत याच्याकडेच कोणी लक्ष द्यायला तयार नाही. दररोज आपल्या परभणी जिल्ह्याची अशी अवस्था आहे की प्रत्येक दिवशी 2 शेतकऱ्याची आत्महत्या व्हायला लागली. याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. कारण हे लेकरं चिलेपिली असते ना, हे याला बरोबर याला अन्न आहे का, याला हे याच्याकडे थोडंफार लक्ष द्या ना. यांना येण्या जाण्याचा रस्ता आहे का,
कुठून यावं लागत आहे, पाणी किती आहे. आता हे शिक्षक वर्ग हे पूर्ण हे परभणीपासून यायला द्यायला, पण हे कित्येक वेळेस आम्ही बघितलं की नदीच्या प्रवाहामधून त्यांनी पोहत यायला आणलं किंवा पलीकडे नेऊन सोडलं, पण ह्या गोष्टी तुम्हाला मूलभूत यायला गरजत नाही. शिक्षक जर गावापर्यंत जर नाही आले तर त्या लेकराला कोण शिक्षण म्हणजे पुढचं हे करीन. याच्यामुळं शिक्षणाचा दर्जा आपला म्हणजे टक्केवारीमध्ये आपण खालावायला चालला आहे. मुली असन मुलं असन, जर हे जर लेकरं जर हे केलं तर आमचं भविष्याच्या लेकरावरच उज्ज्वल होईल. आम्ही एक शेतकरी गटातले लोक आहेत पूर्ण म्हणजे, पण या लेकराला कोणी म्हणजे कोणी लक्ष द्यायला तयार नाही म्हणल्यासारखं. प्रत्येक दिवशी तुम्हाला सांगतो ह्या शिक्षक लोकांना इतका त्रास व्हायला येण्या जाण्यासाठी की आम्हालाच लाज वाटायला लागली, यायला काय करू म्हणल्यासारखं. इतका खडतळ रस्ता आहे, भयानक खडतळ रस्ता आहे की. आणि हे जवळपास 15 गावं येतं. 15 गावावर एक पूल आहे, एक छोटा धरमुडीचा पूल. ते पुलाचं पण कोणी लक्ष द्यायला तयार नाही की आम्ही 10 वर्षापासून संघर्ष करलो, 20 वर्षापासून संघर्ष केल्यावर पूल एक करून द्या आम्हाला. कोणती आरोग्याच्या सुविधा भेटायला नाही. संध्याकाळच्या टायमाला एखाद्या महिला गर्भवती असन, कोणी एखादं अटॅकचा पेशंट असन, ते बरेच वेळेस दगावले येतं. गर्भवती महिला आढळून शनी त्याचा मृत पावले आता, याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही मनुष्यानी. आणि आरोग्याच्या सुविधा तर अजिबात भेटायला तयार नाही. आता गावामध्ये दवाखाना जवळपास 5 वर्ष झाले तर नुसता बांधून ठेवला आहे. त्याच्याकडे म्हणजे त्याच्यामध्ये आरोग्याच्या कोणी डॉक्टर नाही, कोणी नर्स नाहीत, काय नाहीत. महिलाच्या काय अडचणी असू शकतात, महिलाच त्या महिलाला सांगू शकतात आरोग्य विभागामध्ये किंवा अशा अडचणी, त्या पण कोणत्या सुविधा भेटायला तयार नाही. आणि दुसरी गोष्ट, पैशाअभावी बरेच शेतकरी गटातले लोक किंवा तरुणी असतात कोणी असतात की पैशाअभावी अंगावर दुखणं काढलेत, कारण त्याच्याकडे पैसे पण नाहीत की दवाखान्यापर्यंत म्हणजे आरोग्याच्या सुविधा घ्यायला पैसे पण नाही त्यांच्याकडं. कारण की शासनाच्या एवढ्या योजना असून शनी की आरोग्यासाठी पण ते म्हणजे उपयोग घेता येईल झाला की नुसती इमारत बांधून ठेवली नुसतं, पण त्याच्यामध्ये काही सुविधा भेटायला म्हणजे तयार नाही तर लोकांना. हे अशा याच्यावर पूर्ण याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे प्रशासनाला. एवढीच मुपली मॅडमला विनंती आहे की एक वेळेस तुम्ही कोथळा गावाला व्हिजिट द्या. आणि आमच्या बऱ्याच मागण्या आहेत, आम्ही काय काय मागायचं, आम्हाला काहीच मूलभूत हक्क नाहीत. आम्हाला शैक्षणिक असन, आरोग्य असन, आर्थिक असन, सगळ्याच गोष्टीमधून शनी हे गाव म्हणजे एक मागासलेला भाग म्हणलं तरी काही हरकत नाही. कारण इथं लोकप्रतिनिधी कोणी नसल्याचं गणती येतं, कोणीच लक्ष द्यायला तयार नाही इथं. याच्यावर मॅडमना एवढीच विनंती, कळकळीची विनंती, मी पालक म्हणून शनी, एक शेतकरी म्हणून शनी की या गावाला भेट द्या, या परिसराला भेट द्या. किती लोक म्हणजे इथं डेव्हलपमेंट व्हायसारख्या बऱ्याच गोष्टी येतात. सुपीक शेती आहे, पण तुम्हाला सांगतो इथं म्हणजे ज्या गोष्टी मिळायला पाहिजे शेतकरी असं ह्या मुलाला विद्यार्थ्यांना असं त्या मिळायला तयार नाही. खूप मोठा स्कोप आहे इथं, पण याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे मॅडम. एवढीच मला कळकळीची विनंती आहे मॅडम. ग्रामपंचायत सदस्य कोथाळा. गेली 10 वर्षे आम्ही रस्त्यासाठी अर्ज केले. बऱ्याच पेपरमध्ये बातम्या आल्या. आमच्या रस्त्याची अशी अवस्था आहे, कोथाळा ते कोल्हा 7 किलोमीटर रस्ता आहे. तर रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ते आहेत हेच कळत नाही. आज बरेच पेशंट आमच्या गावातून हाडाच्या तज्ज्ञाकडे जातात आणि गोळ्या औषध व काही जणांचे ऑपरेशनही झाले आहेत ह्या रस्त्यामुळे. आणि ह्या शाळेत जे विद्यार्थी आहेत तर आटोळा आणि सोमठाणामधून जवळपास आमच्या ह्या शाळेत 100 विद्यार्थी शिकतात. तर यांची ही अवस्था अशी बेकार आहे की यांना येताना सायकलवर येतात. बरेच विद्यार्थी पडले, मध्यंतरी त्यांनी सायकली बंद केल्या. एक नाला आहे धरमुडी नावाचा, एक मधी नाला आहे, तर त्या नाल्याला जराही पाऊस पडला की त्या नाल्याला असं पाणी येतं, एका अर्ध्या तासामध्ये एवढं पाणी येतं की पवनी पाणी येतं. इकडचं तिकडं कोणाला जाता येत नाही. असं आमच्या इकडचे जवळपास 10 गावं आहेत आणि या गावाची लय बिकट अवस्था आहे. हे गाव मानवत तालुक्याच्या बाँड्रीवर आहे. आमच्या गावाच्या पलीकडे एक दुधना नदी आहे. 15 वर्षाखाली जिंतूर ते मानवत ही बस चालू होती, पण आता कालांतराने ती बस बंद झालेली आहे. जर माझी विनंती आहे जिल्हा अधिकारी मॅडमला की आपण निश्चित या कामाकडे लक्ष द्यावं, ह्या गावाला एकदा व्हिजिट द्यावी. आणि राजकीय पुढाऱ्यांनाही माझी विनंती आहे की आमच्या ह्या पारडी ते कोथाळा गावाच्या नदीवर जर पूल झाला किंवा एखादा बंधारा जर झाला तर जिंतूर व मानवत हे अंतर निश्चितच 30 किलोमीटर अंतर कमी होऊन आपल्या सर्वाला त्याचा लाभ घेता येईल, ही आमची विनंती आहे. कित्येक दिवस आम्ही अर्ज केले, विनंत्या केल्या, पण आमच्या प्रशासनानं किंवा इथलच्या पुढाऱ्यानं आमची दखल न घेता आमच्या ह्या मागण्या अशाच कायमस्वरूपी त्याच्यात कोणी लक्ष न देता त्या मागण्या अपूर्ण झाल्या आहेत. म्हणून आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही विनंती परत करतो कलेक्टर मॅडमला की याच्यावर लक्ष द्यावं व तात्काळ याच्यावर कुठला तरी निर्णय घेऊन उपाययोजना करून द्याव्यात. माझं नाव आहे दत्तात्रय राधाकिशन पाते, राहणार कोथाळा. माझा व्यवसाय आहे शेती. आणि असं की माझ्या गावामध्ये सरासरी 90% पूर्ण शेतकरी आहेत. आणि शेतकऱ्याला शेतीसाठी खत बियाणं प्रत्येक वस्तू ही आम्हाला मानवत, परभणी किंवा इतर शहरातून आणावं लागते. आणि आमचा हे रस्ता एवढा खराब झाल्यामुळं शेतकऱ्याला कोणत्याही टायमाला कोणतं खत बियाणं टायमाला भेटत नाही. एक तर फवारणीला औषध आणायचं असलं बाहेर गावाला जावं लागतं. नदी वडा नाला आहे ते धरमुडीचा पूल, तिथून शेतकऱ्याला जाता येत नाही. त्याला ते टायमाला फवारता येत नाही, आणता येत नाही. त्याच्यामुळं शेतकरी आमचा एवढा वंचित राहिला आहे
अजून त्याच्यामध्ये केळीसारखे ऊसासारखे मोठमोठाले पिकं घेता येणार. आणि पूर्ण गावामध्ये शेतकरी असल्यामुळं ते सगळं वंचित राहिलं. त्याला कोणताही रोड केवळ रस्त्यामुळं काहीच फायदा होईन झाला आहे. नाहीतर चांगला रस्ता असता ऊसासारखे पिकं घेतले असते. अजून कापसाला टायमाला खत पाणी मार्केटमध्ये विकायचं म्हणलं तर आम्हाला विकणं होईन झालं नेऊन की अन्न होईन झालं काही. एवढी अशी हे शेतकऱ्याची सुद्धा रस्त्यामुळं दुरावस्था झाली. आणि पूर्ण शेतकऱ्याचे मुलं आहेत. शेतकऱ्यापाशी जर पैसाच नसला, शेतकऱ्याला जर पिकूच शकला नसला शेती, तर ते मुलं कुठून शिकणार, काय करणार. हे असं की समजा कलेक्टर मॅडम असू, कोणतेही राजकीय पुढारी असू किंवा कोणते प्रशासकीय अधिकारी असू, त्या पूर्ण लोकांनं तात्काळ आमच्या रस्त्याची पाहणी करून रस्त्याची आम्हाला तात्काळ दुरुस्ती करून द्यावे. आमचे हे बाहेरगावून आलेले शिक्षक वर्ग आहे सगळा, यायलासुद्धा एवढा त्रास होता. कधी कधी आम्ही यायला जाऊन धरून कमरा इतक्याला पाण्यात त्या हडग्यावर माशाच्या बसू आणून त्याला शाळा भरवायला लावली. एवढी परिस्थिती बेकार आहे. ते सुद्धा जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यासाठी तिथून मानवत रोडला येऊन तिथं येऊन थांबतात. तिथून त्याला आम्ही गावकरी जाऊन कधी कधी त्या मासे धरायचे जे जाळे असतात, हडगे असतात, त्याच्यावर बसून आणून शाळा भरवली त्यानं. नमस्कार, आदाब, अस्सलाम वालेकुम। मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। आज परभनी ज़िले में किस तरह के इंसिडेंट हुए, किस तरह के वाक़यात हुए, किस तरह की घटना हुई है, चलते हैं आज की सबसे बड़ी और ख़ास खबरों की ओर कि किस तरह से परभनी ज़िले में वाक़यात हुए हैं। ये न्यूज़ कवर की हमारे परभनी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज़ चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, परभनी टुडे के कार्यकारी संपादक रियाज कुरैशी, परभनी टुडे के जिला प्रतिनिधि सैयद मुबीन, इन्होंने मिलकर मैं हूं सैयद अखिल। आप देखते रहिए मेरे साथ परभनी आज तक। आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें, सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन ज़रूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। मुझे दीजिए इजाज़त। जय हिंद। मिर्ज़ा मेस परभनी। अगर आप परभनी शहर में रहते हैं और घर के खाने का लुत्फ लेना है तो संपर्क ज़रूर करें मिर्ज़ा मेस परभनी। घर पहुंच सेवा खाने के टिफ़िन के लिए ज़रूर संपर्क करें। मोबाइल क्रमांक 8830266947। एसके ट्रेडर्स की ओर से तमाम नागरिकों को ईद उल फित्र की हार्दिक शुभकामनाएं। शुभेच्छुक एसके ट्रेडर्स दरगाह रोड परभनी। हमारे पास महाराजा बेड, सोफा, ड्रेसिंग टेबल, वार्डरोब, डाइनिंग टेबल, कूलर, वॉशिंग मशीन, फ्रिज, टी टेबल, चौकी, सभी प्रकार के फर्नीचर कंपनी के दाम में ग्राहक की खुशी, यही हमारा नफा। एक बार जरूर संपर्क करें। एड्रेस एसके ट्रेडर्स दरगाह रोड परभनी। मोबाइल नंबर 9881 समीर टेंट हाउस, कुदरती कॉर्नर, कादराबाद प्लॉट, परभनी। हमारे पास तरह के प्रोग्राम के लिए सामान किराए पर मिलेगा। शादी, एंगेजमेंट, चिल्ला जैसे सभी प्रोग्राम के लिए संपर्क करें सैयद मुज्जमिल। मोबाइल क्रमांक 9766683126। SBS इंग्लिश स्पीकिंग क्लासेस, मासूम कॉलोनी, दरगाह रोड परभनी। अगर आप घर बैठे इंग्लिश में बात करना सीखना है तो आज ही कांटेक्ट करें SBS इंग्लिश स्पीकिंग क्लासेस। मोबाइल नंबर 9823797828। क्वालिटी की तलाश यहाँ खत्म। किंग ऑफ बेल्ट्स, शनिवार बाजार के पास, नानलपेट कॉर्नर, परभनी। लेडीज पर्स, स्कूल बैग, ओरिजिनल लेदर बेल्ट, कमर बेल्ट, वॉलेट, बॉडी स्प्रे, परफ्यूम और भी बहुत कुछ। एक बार जरूर आए। किंग ऑफ बेल्ट, शनिवार बाजार, नानलपेट कॉर्नर, परभनी। महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभनी। शादी हो या एंगेजमेंट, चिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभनी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभनी। बुकिंग शुरू है। मोबाइल नंबर 9960569383, 8421903333। इसके साथ ही 9822829035। हाजी महबूब अंसारी। याद रहे, आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं। आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें।